नमस्कार. ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कॉम्पॅक्ट कसं निवडलं पाहिजे. आजकाल मार्केटमध्ये इतके जास्त कॉम्पॅक्ट आलेले आहेत की आपण कन्फ्यूज होऊन जातो की आपल्या स्किन टाईपनुसार, आपल्या स्किन टोननुसार आपण कॉम्पॅक्ट कसं निवडलं पाहिजे. तर प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते. जर तुम्ही वेगळं कॉम्पॅक्ट निवडलं तर कदाचित तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. तुमचा चेहरा खूप जास्त व्हाईट दिसू शकतो, नाहीतर खूप जास्त काळा पण दिसू शकतो. तर कॉम्पॅक्ट योग्य निवडणं खूप गरजेचं असतं. कोणत्या टाईपचे तुम्ही कॉम्पॅक्ट निवडायचं तुमच्या स्किन टोननुसार, अंडरटोननुसार ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग हा आजचा कॉम्पॅक्टचा व्हिडिओ आपण चालू करूया. कॉम्पॅक्ट निवडताना सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे तुमची स्किन टाईप कोणती आहे ती बघा. तुमची ऑइली आहे, सेन्सिटिव्ह, ड्राय, कोणती स्किन टाईप आहे ती बघा. नंतर तुम्हाला अंडरटोन चेक करायचं आहे. तर अंडरटोनसाठी तुमचे हे जे वेन्स आहेत इथं हा कलर कोणता आहे बघा. तर माझा हा ना ग्रीन कलर आहे, तुम्ही बघू शकता. तर माझा ग्रीन कलर आहे त्यामुळे माझा वॉर्म अंडरटोन आहे. इथे जर तुम्हाला ब्ल्यू असेल तर तुमचा कूल अंडरटोन. वॉर्म म्हणजे माझी अंडरटोन येलो आहे, कूल म्हणजे माझा थोडासा पिंकिश अंडरटोन आहे. माझा पिंक नाहीये, मी सांगते. ब्ल्यू असेल तर थोडासा कूल अंडरटोन म्हणजे पिंक अंडरटोन. आणि जर ब्ल्यू आणि ग्रीन दोन्ही मिक्स तुम्हाला इथे दिसत असेल तर तुमचा न्यूट्रल अंडरटोन आहे. कॉम्पॅक्टची शेड जेव्हा पण तुम्ही ट्राय करता, टेस्टर ट्राय करता, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला इथे चेक करायचं आहे तुमच्या जॉ लाईनवर. आणि जे काही तुमचं कॉम्पॅक्ट असेल ना, तुम्हाला ज्यादा ब्लेंड करायला नाही लागलं पाहिजे. म्हणजे एक स्वॅप तुम्ही लावली की ते लगेच मर्ज झालं पाहिजे तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा स्किन टोननुसार. असं जर कॉम्पॅक्टची शेड मॅच झाली तरच ते कॉम्पॅक्ट घ्या. जर तुम्हाला खूप जास्त त्याला ब्लेंड करायला लागत असेल तर ते घेऊ नका. लगेच जर तुमच्या स्किन टोनला मॅच होत असेल आणि लगेच ब्लेंड होत असेल तर असं कॉम्पॅक्ट तुम्ही घ्या. जर तुम्हाला माहित नाही की कॉम्पॅक्ट कसं लावायचं तर मी त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो चेक करू शकता की कॉम्पॅक्ट कसं वापरलं पाहिजे ते. आता मी तुम्हाला सांगणार आहे कॉम्पॅक्टचे टाइप्स कोणते आहेत आणि स्किन टाईपनुसार आपण कोणतं कॉम्पॅक्ट घेतलं पाहिजे. नंबर 1 आहे प्रेस्ड पावडर. तर प्रेस्ड पावडर ही खूप कॉमन आहे आणि सगळ्या स्किन टाईप ही प्रेस्ड पावडर वापरू शकता. तर प्रेस्ड पावडर तुम्हाला दिवसभर एक छान ग्लो देईल आणि टचअपसाठी देखील तुम्ही प्रेस्ड पावडर वापरू शकता. प्रेस्ड पावडर तुम्हाला मॅट टू डेवी फिनिश देईल. नंबर 2 आहे लूज पावडर. तर ज्यादातर ना लूज पावडर फाउंडेशन सेट करायला वापरतात. जर तुम्ही रोज कोणतंही लाईटवेट फाउंडेशन वापरत असाल आणि तुमची स्किन जर ऑइली कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही लूज पावडर वापरा. कारण लूज पावडरने ऑइली जो ऑइलीनेस असतो तो कमी येतो आणि इन्स्टंटली आपल्याला एक मॅट फिनिश मिळते. म्हणजे जर तुम्ही दिवसभरात जरी कॉम्पॅक्ट पावडर कुठेही कसंही वापरलं तर तुमचा ऑइलीनेस लगेचच कमी येतो. त्यामुळे ऑइली स्किनसाठी लूज पावडर बेस्ट आहे. तुम्ही फाउंडेशन सोबत पण वापरू शकता आणि नॉर्मल पण तुम्ही लूज पावडर विदाउट फाउंडेशन वापरू शकता. नंबर 3 आहे मिनरल पावडर. तर ही मिनरल्स पासून बनली जाते आणि ही थोडीशी नॅचरल मध्ये येते. त्यामुळे जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही ही मिनरल पावडर वापरा. जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्स आणि ॲक्ने असतील पूर्ण चेहऱ्यावर तरी देखील तुम्ही जर मिनरल पावडर वापरली तरी पण तुम्हाला छान फिनिश येईल आणि त्याचा तुम्हाला काही साईड इफेक्ट, रॅश काहीच होणार नाही. त्यामुळे तुम्ही मिनरल पावडर सेन्सिटिव्ह आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी वापरू शकता. नंबर 4 आहे क्रीम कॉम्पॅक्ट. तर क्रीम म्हणजे ड्राय स्किन, तर क्रीम कॉम्पॅक्ट स्पेशली ड्राय स्किनसाठी असतं. हे डेवी फिनिश देतं आणि खूप जास्त मॉइश्चरायझिंग असतं. तुम्ही क्रीम कॉम्पॅक्ट ड्राय आणि मॅच्युअर स्किनसाठी वापरू शकता. हे फुल टू मीडियम कव्हरेज देतं, त्यामुळे ड्राय आणि मॅच्युअर स्किनसाठी क्रीम कॉम्पॅक्ट बेस्ट आहे. नंबर 5 आहे पावडर फाउंडेशन. तर पावडर फाउंडेशन रेग्युलर प्रेस्ड पावडर पेक्षा ना थोडंसं ज्यादा कव्हरेज देतं. जर तुमची ऑइली स्किन असेल आणि तुम्हाला खूप जास्त कव्हरेज वालं कॉम्पॅक्ट किंवा प्रेस पावडर हवा असेल तर तुम्ही पावडर फाउंडेशन घेऊ शकता, ज्यामध्ये फाउंडेशन पण असतं, कॉम्पॅक्ट पण असतं, दोन्हीचा कॉम्बो असतो. तर ऑइली स्किनसाठी हे पावडर फाउंडेशन बेस्ट आहे. तुमचा ऑइलीनेस कंट्रोलमध्ये राहतो आणि चेहऱ्यावर खूप छान फिनिश येते आणि ग्लो पण येतो. जर तुम्ही रोज कॉम्पॅक्ट वापरत असाल तर तुम्ही स्पॉन्जनी पण कॉम्पॅक्ट वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर छानपैकी कॉम्पॅक्ट सगळ्या तुमच्या चेहऱ्यावर लावायचा असेल तर तुम्ही फ्लफी ब्रशनी कॉम्पॅक्ट लावू शकता, नाहीतर तुम्ही कबुकी ब्रशनी सुद्धा तुमचं कॉम्पॅक्ट वापरू शकता. जर तुम्ही ब्रशनी तुमचं कॉम्पॅक्ट वापरलं तर त्याचा एक छान फिनिश येतो आणि ते खूप जास्त वेळ राहतं आणि तुमची स्किन ना पॅची होत नाही. बरेचदा जेव्हा आपण जे ते स्पॉन्ज असतात त्यानं जर लावलं ना तर अर्धा निम्मा आपलं कॉम्पॅक्ट त्या स्पॉन्जमध्ये जातं आणि स्किनवर थोडं कमी येतं. त्यामुळे ही चूक करू नका. तुम्ही ज्यादा ब्रश वापरलं तर तुम्हाला बेटर रिझल्ट मिळतील कॉम्पॅक्टचे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला माहित नाही आहे की कॉम्पॅक्ट कसं वापरायचं तर त्याचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ केला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.